हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा. आपल्या सगळ्यांची प्रगती होऊ दे, सगळ्यांना पुढे पुढे जाऊ दे, हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण करणार आहोत मोमोज. त्यासाठी आपण कणिक करून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी मैदा घेतलेला आहे, 2 मध्यम आकाराच्या वाटीने 2 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि पाणी घालून आपण मस्त असा त्याचा उंडा तयार करून घेणार आहे. जास्त घट्टही नको, जास्त पातळही नको, असा उंडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि तो आपण ठेवून देणार एका साईडला आता 15 ते 20 मिनिटं. त्यानंतर आपण या ठिकाणी मोमोजसाठी लागणाऱ्या ज्या मध्ये भरायचं आपलं जे स्टफिंग असतं त्यासाठी आपण भाज्या वगैरे कट करून घेणार आहोत. तर माझ्याकडे जास्त काही भाज्या नव्हत्या, पत्ताकोबी होती आणि गाजर होतं. म्हटलं भरपूर झालं. आपल्याकडे घरात जेवढ्या भाज्या असतील मस्त अशा सगळ्या घालायच्या आहेत आपल्याला. माझ्याकडे जास्त नव्हत्या, आता गाजर आणि पत्ताकोबी तेवढे मी घालणार आहे. तर या ठिकाणी 2 गाजर घेतलेले आहेत, वरचं साल काढून घेणार आहे. तर त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. खूप छान होतात ते, अगदी सोपी पद्धती, झटपट होऊन जातात. आणि या ठिकाणी आता मी लसूण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण असा बारीक कट करून घेणार. एक 7 ते 8 पाकळ्या मी घेतलेल्या आहेत. लसूण तुम्ही चेचून पण घेऊ शकतात, पण मी बारीक कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण गाजर पण कट करून घेणार आहोत आणि हिरवी मिरची देखील बारीक अशी कट करायची आपल्याला. या ठिकाणी आता पत्ताकोबी पण बारीक अशी कट करून घेते. जेवढी बारीक कापाल तेवढी छान होतात हे मोमोज, कारण ते स्टफिंग असं बाहेर यायला नको, कारण आपल्याला पातळ अशी पाती लाटायची आणि त्यामध्ये ते भरायचं, त्यामुळे ते बाहेर यायला नको, म्हणून मग अशी बारीक कट करून घ्यायची आपल्याला. तर या ठिकाणी तुम्ही शिमला मिर्च, टोमॅटो, बाकी अजून दुसऱ्या भाज्या असतील त्या पण आपण घालू शकतो. मस्त अशा वाफून घ्यायच्यात. आता सगळं आपलं बारीक कट करून झालेलं आहे. तर मला आयत्या वेळी राजने सांगितलं, तर म्हटलं चला 2 आहेत ना भाज्या, पत्ताकोबी मेन आहे आपली, तर म्हटलं चला करूया. तर या ठिकाणी 2-3 चमचे तेल घातलेले, त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली, हिरवी मिरची घातलेली आहे, लसूण घातलेला आहे, त्यानंतर हळद घातली आहे आणि धनेपूड घालणारे 2 चमचे. त्यानंतर लाल तिखट घालायचं आपल्याला 1 चमचा, कारण मिरची माझी तिखट नव्हती. तर या ठिकाणी बघा असे मॅगीचे क्यूब मिळतात, तुम्ही पण आणू शकतात आणि खूप छान अशी चव येते. तर या ठिकाणी मी एवढा क्यूब घालणार आहे. चुरून अगदी सॉफ्ट असतात ते, अशा हाताने देखील चुरले जातात, तर बारीक करून ते आपण घालून देणार आहे. खूप छान टेस्ट येतो. कुठलीही व्हेजिटेरियन भाजी असली त्यामध्ये आपण घालू शकतो. तर त्यामध्ये 2 क्यूब येतात आणि काहीतरी 25 ते 30 रुपयापर्यंत ते पाऊच मिळतं आपल्याला, पॅकेट. तर या ठिकाणी नंतर मी गाजर घालून दिलेला आहे आणि छान आपल्याला असं वाफून घ्यायचं. त्यानंतर पत्ताकोबी देखील घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला आणि 5 ते 6 मिनटं मस्त असं वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत भाज्या छान. सगळं आता एकजीव करून घेते मी आणि त्यानंतर मस्त असं शिजून झाले की आपलं स्टफिंग रेडी होणार आहे. थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि गार झाल्यानंतर आपण करायला घेणार आहेत. या ठिकाणी आता मीठ घातलेले चवीनुसार आणि एकदा परतून असं व्यवस्थित आता झाकून ठेवणार आहे मी. तर बघा या ठिकाणी आता आपली होतच आलेली आहे भाजी. म्हटलं चला आता थोडं गार झाल्यानंतर आपण लाटायला घेणार आहे. तर छोटी छोटी अशी पाती मी लाटून घेणार आहे आणि त्यामध्ये स्टफिंग भरणार आहे. आपण पुरी लाटतो त्याप्रमाणे, पण थोडेसे बारीक करायचे आपल्याला. या ठिकाणी बघा आता भरून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मला शेप काही असा बरोबर देता आला नाही, तर म्हटलं चला करून बघूया. मग नंतर मी जरा शिकली शेप, तर म्हटलं मला काही आवडला नाही हा, तर म्हटलं परत चला अजून तुम्हाला दाखवूया वेगळ्या शेप मोमोजचा. प्रॉपर आपल्याला येत नाही. ते कसं असतं ना, आपल्याला जशी पुरणपोळी भारी जमते ना, तसं ते त्यांना जमणार नाही, तसं येते आपल्यालाही मोमोज परफेक्ट असे शेप वगैरे आपल्याला जमणार नाही आहे. बाकी आपण करतो. या ठिकाणी बघा असा दुसरा शेप दिलेला आहे. तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा कमेंट्समध्ये, आणि केलेला आहे मी ट्राय. तर या ठिकाणी आता सगळे मी तसे करून घेते मोमोज तयार. तर बघा तयार झालेले आहेत आणि एक मोदक देखील करून ठेवलेला आहे मी. तर या ठिकाणी आता वाफून घेऊ. खाली मी पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर त्यावर जाळी ठेवली आणि वरतून ही जाळी ठेवलेली आहे, त्यावर आता आपण मोमोज वाफून घेणार आहोत. तर जास्त वेळ लागत नाही याला, मोजून 10 मिनटं लागतात, मस्त वाफून निघतात आणि वाफवलेले देखील छान लागतात असे. तर या ठिकाणी बघा झालेले आहेत, मस्त उकळून झालेले आहेत आपले मोमोज आणि आता आपण ते तळून घेणार आहेत. तर या ठिकाणी राज बोलला की मला स्टीम केलेलेच मोमोज आवडत आहेत, तर मला फ्राय नको आहे. तर म्हटलं चला 2च केले मग मी फ्राय आणि दिले त्याला मग खायला. तर हे बघा खूप छान झालेले आहेत. फ्रायचे पण छान लागतात, तर डीप फ्राय केलेले आणि स्टीम केलेले पण खूप छान लागतात.
तर या ठिकाणी शेजवान चटणीसोबत तुम्ही पण या खायला. आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.